यंदाच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे चुरशीनं झालेलं मतदान। यात सोलापूर जिल्ह्यातल्या माढा विधानसभा मतदारसंघातल्या लढतीकडेही राज्याचं लक्ष लागलं होतं। माढा विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचं चित्र होतं, मात्र प्रत्यक्षात ही लढत दुरंगी झाली। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अभिजित पाटील यांचा या निवडणुकीत विजय झालाय, पण त्यांच्यासमोर विरोधी उमेदवार म्हणून अपक्ष असलेल्या रणजित शिंदे यांनी लढत दिली। तर महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षानं ॲडव्होकेट मीनल साठे यांना रिंगणात उतरवलं होतं, मात्र मतदारांनी त्यांना बगल दिल्याचं दिसून आलं। हे सगळं पक्षीय राजकारण असलं तरी इथं ऊस दराची एक घोषणा गेम चेंजर ठरली। 6 टर्म आमदार असलेल्या बबन शिंदे यांच्या मुलाचा पराभव करत अभिजित पाटील हा नवा चेहरा माढ्याचा आमदार झालाय। एकंदरीत माढा मतदारसंघाची ही निवडणूक किती रंगतदार झाली पाहूया या व्हिडिओतून। सोलापूर जिल्ह्यात 11 विधानसभा मतदारसंघ आहेत। यात 65.41% इतकं मतदान झालं। 2019 मध्ये 64.59% मतदान झालं होतं। वाढलेल्या टक्केवारीचा माढा मतदारसंघात शरद पवारांच्या पक्षाला फायदा झाल्याचं दिसून येत आहे। याचं कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं योग्य उमेदवाराची केलेली निवड। अभिजित पाटील यांची निवड योग्य असण्याचं कारण काय आणि कोणती घोषणा इथं गेम चेंजर ठरली ते पाहण्याआधी यंदाच्या निवडणुकीत कुणाला किती मताधिक्य मिळालं ते पाहूया। अभिजित पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार होते त्यांना 1,36,559 मतं मिळाली। तर रणजित शिंदे जे अपक्ष उभे होते त्यांना 1,05,938 मतं मिळाली। तर ॲडव्होकेट मीनल साठे ज्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार होत्या त्यांना अवघी 13,381 मतं मिळाली। त्यामुळे अभिजित पाटील यांचा 30,621 मताधिक्यानं विजय झाला। त्यांनी अपक्ष रणजित शिंदेंचा पराभव केला। याच मतदारसंघात 2019 मध्ये काय निकाल लागला होता तेही पाहूया। बबनराव शिंदे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते त्यांना 1,42,573 मतं मिळाली होती। तर संजय कोकाटे जे शिवसेनेचे उमेदवार होते त्यांना 74,328 मतं मिळाली होती। बबनराव शिंदे यांच्याकडून संजय कोकाटे यांचा 68,245 मतांनी पराभव झाला होता। खरं तर सोलापूर जिल्ह्यात माढा, माळशिरस आणि मोहोळ या तिन्ही ठिकाणी मतदारांनी महाविकास आघाडीला कौल दिला। 3 नवे चेहरे इथं आमदार झालेत, पण लक्षवेधी लढत ही माढा मतदारसंघाची झाली। माढ्याचे 2019 मधले आमदार हे बबन शिंदे होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते आमदार होते, पण यंदा त्यांनी त्यांचा मुलगा रणजित शिंदे याला अपक्ष म्हणून रिंगणात उतरवलं। पण मतदारांनी अभिजित पाटील यांच्या बाजूने कौल दिला। अभिजित पाटील यांच्या या विजयामागे अनेक कारणं आहेत। त्यात अभिजित पाटील यांनी केलेलं काम हा मुख्य मुद्दा राहिलाय। राज्य पातळीसह स्थानिक मुद्दे पाटील यांनी उचलून धरले। ऊस दराची घोषणा गेम चेंजर ठरली। अभिजित पाटील यांनी जास्तीत जास्त ऊस दर मिळवून देण्याचं आश्वासन दिलं। तसंच फूड प्रोडक्ट प्रकल्प उभारून उत्पादित मालाच्या निर्यातीतून शेतकऱ्यांना परदेशी चलन मिळवून देऊ असंही आश्वासन पाटील यांनी दिलं होतं। यामुळे शेतकरी वर्गानं अभिजित पाटील यांना आपला पाठिंबा दिल्याचं दिसून आलं। माढा तालुक्यातल्या कोंढारपट्टा, टेंभुर्णी, मानेगाव, उपळाई, मोडनिंब या भागात पाटील यांना मतदारांच्या प्रश्नांना हात घातल्यानं त्यांच्या पदरात यश पडलं। माढा विधानसभा मतदारसंघात जरांगे फॅक्टर आणि ओबीसी फॅक्टरचा प्रभाव दिसला। सोबतच पक्षफुटीमुळे शरद पवार यांच्याबाबत सहानुभूती आणि शैक्षणिक, आरोग्य आणि भौतिक सुविधा यावर पाटील यांनी प्रचारात भर दिला होता। बबनराव शिंदे यांच्याकडे 30 वर्षांचा वेळ असताना त्यांनी केलेली विकास कामं, सिंचनाची कामं यावर रणजित शिंदे यांनी भर दिला, पण त्याचा फारसा फायदा झाला नाही। माढा इथं नाराजीचा शिंदे घराण्याला फटका बसला आणि अभिजित पाटील यांचा विजय झाला। माढ्यातल्या या विजयाबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राइब करा। धन्यवाद।